अध्यात्म प्रेमी, भगवत भक्ती प्रेमी सुहृदजन हो. विनम्र प्रणाम. आजच्या साप्ताहिक चिंतनात आपण नवविधा भक्तीपैकी संख्यात्मक दृष्ट्या 9व्या प्रकाराची आणि गुणात्मक दृष्ट्या सर्वोच्च सामर्थ्याची अशी जी भक्ती, ती म्हणजे आत्मनिवेदन भक्ती, तिचा परिचय करून घेऊ. आत्मनिवेदन भक्ती. आत्मनिवेदन या संज्ञेचा अर्थ तरी काय? तर आत्म म्हणजे स्वतः, स्वतःचे, स्वतः संबंधी म्हणजे आत्म. आणि निवेदन हा जो शब्द आहे, ही जी संज्ञा आहे, तिचे मात्र 3 प्रकारचे अर्थ आहेत आणि ते वेगवेगळे आहेत. 2-3 अर्थ पहिल्या अर्थापासून वेगळे आहेत. ते थोडे समजून घेणं अत्यावश्यक आहे. निवेदन या संज्ञेचा पहिला अर्थ कोणता? सर्वसामान्यपणे तुम्हाला मला जाणवणारा, माहिती असणारा. तर निवेदन शब्दाचा अर्थ आहे सांगणे, कथन करणे, मनोगत व्यक्त करणे. जसं आपण पहा, सभा संमेलनांच्या संदर्भात सूत्रसंचालन या दृष्टिकोनातून निवेदन किंवा निवेदक अशा प्रकारचा शब्दयोग करतो. हा शब्द प्रयोग कथन करणे, सांगणे, मनोगत व्यक्त करणे या अर्थाचा आहे. निवेदन शब्दाचा दुसरा अर्थ कोणता? तर निवेदन शब्दाचा दुसरा अर्थ आहे सादर करणे, प्रस्तुत करणे. हा दुसरा अर्थ आहे. आपण देवाला नैवेद्य दाखवतो, देवासमोर नैवेद्य सादर करतो, प्रस्तुत करतो. मोठी गमतीची गोष्ट आहे की निवेदन आणि नैवेद्य या 2 शब्दामधला मूळ संस्कृत धातू जो आहे तो एकच आहे. निवेदन याचा दुसरा अर्थ सादर करणे, प्रस्तुत करणे. आणि निवेदन शब्दाचा तिसरा आणि महत्वाचा अर्थ आहे, आपल्या दृष्टीनं, पारमार्थिकांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा अर्थ आहे, आणि तो म्हणजे निवेदन याचा अर्थ अर्पण करणे, समर्पण करणे. हे खास लक्षात घेऊया. म्हणून जेव्हा आपण निवेदिता हा उल्लेख करतो, तेव्हा त्याचा अर्थ समर्पिता असा आहे. निवेदिता म्हणजे समर्पिता. अशा प्रकारे निवेदन या संज्ञेचे, शब्दाचे आपण 3 अर्थ ध्यानामध्ये घेतले. हे जे या संज्ञेचे 3 पदर आहेत, हे जे अर्थ स्तर आहेत, ते क्रमाक्रमानं उलगडायचा प्रयत्न करूया. पहिला अर्थ कोणता? तर सांगणे, प्रकट करणे. आत्मनिवेदन या शब्दाचा पहिला अर्थ तुम्हाला मला सहजपणे जाणवणारा म्हणजे मनातल्या भावभावना, आपल्या मनातल्या विचार कल्पना, आपल्याला जाणवणारी सुख दुःख मोकळेपणाने प्रकट करणे. कोणताही आड पडदा न ठेवता हृदयाचे कवाड उघडून मन मोकळं करून बोलणे, सांगणे म्हणजे आत्मनिवेदन. अशा प्रकारे आत्मनिवेदन करणं ही कोणाही माणसाची मोठी गरज आहे. हा मनुष्य स्वभाव आहे. आपल्या मनात जे जे जाणवत असतं अथवा टोचत असतं, जे जे उसळत असतं अथवा उफाळत असतं, जे जे अंतरी मावत नसतं आणि अंतरातून बाहेर धावत असतं, हे सारं सारं कोणाजवळ तरी विश्वासानं बोलावंसं वाटतं, मनापासून सांगावंसं वाटतं, प्रत्येकाला वाटतं. मात्र तुम्ही मनमोकळेपणे बोलायला गेलात तर सहानुभूतीपूर्वक ऐकणारा श्रोता पण असण्याची गरज आहे. जीवनात आपल्याला असं ऐकून घेणारा कोणीतरी मित्र असावा लागतो, कोणीतरी सखा असावा लागतो, आणि कलावंतांच्या बाबतीत म्हणाल तर रसिक असावा लागतो. ती त्यांची फार मोठी गरज आहे. आणि कलावंताला आत्मनिवेदन करताना रसिकाची गरज आहे, ही इतक्या प्राचीन काळापासून आपल्याकडे नमूद आहे.
की थोर संस्कृत साहित्यिक भवभूती याला सुद्धा ही जाणीव झाली. तो आपल्या मालती माधव या प्रसिद्ध कलाकृतीच्या प्रस्तावनेत म्हणतो, फार महत्वाचे आणि प्रसिद्ध अशा प्रकारचे शब्द आहेत. भवभूती म्हणतो, आज कदाचित कोणी आमचा अवमान करायचं साहस करतील, तर त्यांनी हे लक्षात घ्यावे की आज जे मी करीत आहे अथवा बोलत आहे ते त्यांच्या अवमान करणाऱ्या लोकांच्या साठी नाहीच. संस्कृत शब्द छान आहेत. तान प्रती नैष यत्नः, हा प्रयत्न त्यांच्यासाठी नाहीच. उलट भविष्यामध्ये माझ्याच विचारांचा कोणी निर्माण होईल आणि त्याला आज मी काय बोलत आहे किंवा आज मी काय सांगत आहे हे समजेल. कारण काळ अनंत आहे आणि पृथ्वी विशाल आहे. काळ अनंत आहे आणि पृथ्वी विशाल आहे, म्हणून माझा समान धर्मा हा भविष्यात जन्मास येईल. तो रसिक डोळ्यासमोर ठेवून उद्याचा मी आज लिहितो आहे. भवभूतीचे शब्द अत्यंत प्रसिद्ध आहेत. संस्कृत वचन असं आहे, उत्पत्स्यते अस्ति मम कोपि समान धर्मा कालो ययम निरवधिर विपुलाश्च पृथ्वी. पृथ्वी अफाट आहे, विशाल आहे आणि काळ अनंत आहे. अगदी असंच आत्मनिवेदन कलावंत या नात्यानं जगातल्या पहिल्या कवीनं केलेलं आहे, पहिल्या महाकवीनं केलेलं आहे. आणि तो प्रतिभावंत आहे महर्षी वाल्मिकी. त्यांच्या हृदयात जी करुणा दाटली, त्यांच्या अंतःकरणात जी वेदना निर्माण झाली, त्यांना जो शोक झाला, त्या शोकाचंच श्लोकामध्ये रूपांतर झालं आणि जगातली पहिली कलाकृती, जगातलं पहिलं काव्य हे जन्मास आलं आणि ते म्हणजे श्री रामायण. तो प्रसंग क्रौंच वधाचा आहे. क्रौंच पक्षी प्रसंग असा, कोणा एका व्याधानं म्हणजे शिकाऱ्यानं अत्यंत निर्दयपणानं आणि पराकोटीच्या स्वार्थानं एका प्रेममग्न युगुलाला, क्रौंच पक्षाच्या जोडीला ठार मारलं. आणि हे दृश्य पाहता क्षणी महर्षी वाल्मिकी कळवळले. करुण व्याकुळ असं त्यांचं आत्मनिवेदन प्रकटलं. महर्षी वाल्मिकींच्या मुखातून जगातलं पहिलं काव्य स्रवलं. ते शब्द असे आहेत, मा निषाद प्रतिष्ठाम त्वाम अगम शाश्वती समा यत क्रौंच मिथुना देक मवधी काम मोहितम. हे जगातलं पहिलं काव्य आहे आणि म्हणून रामायण सुद्धा आत्मनिवेदन आहे. महर्षी व्यासांचं महाभारत आत्मनिवेदन आहे. भागवत महापुराण आत्मनिवेदन आहे. योगेश्वर श्रीकृष्णाची भगवत गीता आत्मनिवेदन आहे. आणि समर्थ रामदास स्वामींचा दासबोध सुद्धा आत्मनिवेदन आहे. नुसतं आत्मनिवेदन नाही, ही पहिल्या अर्थानं आत्मनिवेदनी भक्ती आहे. आपल्या मनात जे जे साचलंय ते मनोगत कुणाला तरी कथन करणं, सांगणं, मनोगत व्यक्त करणं हा आत्मनिवेदन भक्तीचा पहिला अर्थ आहे. आत्मनिवेदन भक्ती, आत्मनिवेदन या संज्ञेचा दुसरा अर्थ सादर करणे किंवा प्रस्तुत करणे. गंमत बघा, विद या धातूचा अर्थ जाणणे असा आहे. म्हणून जाणणारे जे ते वेद, जगातलं पहिलं वाङ्मय. विद द अर्धा या धातूचा संस्कृत मधला अर्थ जाणणे हे सर्वमान्य आहे. पण गंमत अशी की जाणणे या शब्दाचा दुसरा अर्थ अर्पण करणे हाही आहे. आणि त्यामुळं अर्पण करणे या अर्थानं वेद पासूनच नैवेद्य हा शब्द येतो. आपण देवाची पूजा करताना काय काय करतो? सुरुवातीला हळद कुंकू, गंध फूल, धूप दीप, वस्त्र अलंकार देवाला अर्पण करतो आणि शेवटी भगवंताची आरती करून नैवेद्य सादर करतो. तो नैवेद्य कसा असतो, कशा प्रकारचा असतो? कधी कधी तो शर्करायुक्त दुधाचा असतो,
तर कधी पुरणपोळीचा असतो, कधी फळफळावळ असते, तर कधी मिठाई असते. पण खरा विचार केला तर या गोष्टी नैवेद्य म्हणून भगवंताला अर्पण कराव्यात का? अर्पण करणे, सादर करणे, प्रस्तुत करणे, हे जर भगवंताला करायचं असेल, नैवेद्य दाखवायचं असेल, तर या जगातल्या स्थूल वस्तूंचा नको, तर नैवेद्य दाखवला पाहिजे इकडं तिकडं भटकणाऱ्या आपल्या मनाचा. मन वढाळ वढाळ उभ्या पिकातल ढोर त्याचा, किंवा सदैव आणि सर्वत्र थैमान घालणारा आपला जो मीपणा आहे त्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे. हा जो अहंकार आहे ना, हा सर्व गामी आहे आणि सर्व नामी आहे. या अहंकारासारखा अहंकारच, म्हणून अहंकाराचा नैवेद्य दाखवा. आत्मनिवेदन अर्पण करा, भगवंताला सादर करा, प्रस्तुत करा. ते काय करा, काय करा, हे समर्थ रामदास स्वामींनी ठोस भाषेमध्ये सांगितले. रामदास स्वामी म्हणतात, ऐका निवेदनाचे लक्षण. आत्मनिवेदन मधला निवेदन शब्द. ऐका निवेदनाचे लक्षण, देवासी वहावे आपण, म्हणजे मीपणा, करावे तत्व विवरण म्हणजे कळे. स्वामी पुढे सांगतात, मी भक्त ऐसे म्हणावे आणि विभक्तपणेची भजावे, हे आघवेची जाणावे विलक्षण. लक्षण असोनी विलक्षण, ज्ञान असोनी अज्ञान, भक्त असोनी विभक्तपण, ते हे ऐसे. आणि महत्वाची ओवी येते, तत्वे तत्व जेव्हा सरे, तेव्हा आपण कैचा उरे. मगाचा मुद्दा अहम लोप. तत्वे तत्व जेव्हा सरे, तेव्हा आपण कैचा उरे. आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची झाले. म्हणून आत्मनिवेदन मधल्या निवेदन शब्दाचा दुसरा अर्थ आपण बघितला, अर्पण करणं किंवा सादर करणं. पहिला अर्थ बघितला, कथन करणं किंवा सांगणं. आणि आता निवेदन शब्दाचा तिसरा अर्थ येतोय, सादर करताना, अर्पण करताना त्याच्या पुढचं पाऊल टाकलं पाहिजे, आणि ते म्हणजे समर्पण केलं पाहिजे, सम्यक अर्पण केलं पाहिजे, सर्वस्वी अर्पण केलं पाहिजे, सर्वांगानं अर्पण केलं पाहिजे, सर्व त्या सर्वेश्वराला अर्पण केलं पाहिजे. म्हणून मग आत्मनिवेदन भक्तीमध्ये एक महत्वाचा मुद्दा येतो की तुम्ही स्वतः भगवंताला समर्पित होता का. सुहृदजन हो, या आत्मनिवेदनी भक्तीमध्ये पर्याय चालत नाही. इथं ऐवजी शब्द त्याला मना आहे. या भक्तीमध्ये स्वतःच खर्च पडावं लागतं, तेव्हा देव प्रसन्न होतो. आता हे जे समर्पण आहे ना, तो अर्थ जरा व्याकरणाच्या अंगाने समजून घेऊया. मगाशी म्हटलं की वेद हा शब्द विद धातूपासून आलाय, म्हणजे जाणणे. आता या विद धातूला उपसर्ग लावूया, आणि तो आहे नी. आता नी अधिक विद, नी अधिक वेद असा शब्द तयार केला तर तो निवेद शब्द होतो, आणि मग निवेदन हा शब्द त्याच्यापासून येतो. आता प्रश्न असा की विद किंवा वेद म्हणजे जाणणे, मग या नी उपसर्गानं काय साधलं. उपसर्गानं साधलं की काय जाणायचं, तर नी म्हणजे निशेष जाणायचं, सर्वस्वी जाणायचं, काही शिल्लक ठेवायचं नाही, 100% नाही, 105%. आणि हे निशेष जाणणं भक्ताला जेव्हा जमतं, तेव्हा तो भगवंताला समर्पित होतो. त्याला निशेषपणे कळतं की मी जीवात्मा आहे. त्याला निशेषपणे कळतं की देह बुद्धी खोटी आहे आणि आत्मबुद्धी खरी आहे. निशेष जाणणं झालं की तो स्वतःला विसरतो. निशेष जाणणं झालं की तो परमेश्वराला अर्पित होतो, समर्पित होतो. आणि म्हणून आत्मनिवेदन म्हणजे आत्मसमर्पण, निवेदिता म्हणजे समर्पिता. आता हे बोलणं कोणी म्हणेल बोलायला छान आहे, ऐकायला छान आहे, पण अशी काही उदाहरणं आहेत का.
प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडातले संत हे त्याचंच उदाहरण आहे. पण मी वर्तमान काळातलं उदाहरण आपल्याला देतो आणि ते उदाहरण आहे आत्मसमर्पित भक्तीचा सर्वोच्च वर्तमान काळातला आदर्श म्हणजे रामकृष्ण परमहंस. आता रामकृष्ण परमहंस हे खरोखरच त्यांच्या त्या काली मातेला सर्वस्वी समर्पित होते. नरेंद्र, नरेंद्र दत्त जे नंतरचे विवेकानंद, या नरेंद्राने रामकृष्ण परमहंसांना प्रश्न विचारला, कारण त्यावेळी नरेंद्र दत्त विवेकानंद अत्यंत विज्ञाननिष्ठ आहेत आणि म्हणून त्यांनी स्पष्ट प्रश्न विचारला रामकृष्ण परमहंसांना की तुम्ही परमेश्वर पाहिलाय का? तेव्हा रामकृष्ण परमहंसांनी उत्तर दिलं, होय, मी परमेश्वर पाहिला आहे. अगदी नरेंद्रा, मी तुला पाहत आहे तसाच पाहिलाय आणि त्याचं दर्शन मी तुलाही घडवू शकेन. असं म्हणण्याचं सामर्थ्य हे रामकृष्ण परमहंसांच्या पासून कुठून आलं? हे काली मातेच्या भक्ताला काली मातेशी समर्पित झाला म्हणून आलं. रामकृष्ण परमहंस पुढे म्हणतात, हे नरेंद्रा, अरे तू जसा माझ्याशी बोलत आहेस ना, अगदी तसाच परमेश्वर माझ्याशी बोलतो. आणि हे त्यांचं बोलणं नव्हतं. खरंच त्यांनी नरेंद्र दत्त विवेकानंदांना समाधी अवस्था प्राप्त करून दिली. परमेश्वराचं साक्षात दर्शन घडवलं आणि हे घडवण्याचं सामर्थ्य आलं का रामकृष्ण परमहंस स्वतः खरोखरच काली मातेशी बोलत असत. माता त्यांच्याशी बोलत असे. हा भक्त अडचण सांगायचा आणि ती माता त्याचं निवारण करायची. एक प्रसंग सांगतो. काली मातेला त्यांनी प्रश्न विचारला की अमका तमका ज्ञानी पुरुष मला भेटलाय आणि तो मला अमका तमका उपासना मार्ग कर म्हणून सांगतोय. माते, मी हा उपासना मार्ग चोखाळू का? आणि काली मातेनं आदेश दिल्यानंतर तोही मार्ग त्यांनी चोखाळून पाहिला. जाता जाता लक्षात घ्या की रामकृष्ण परमहंसांनी परमार्थ मार्गातील सर्व वाटा या चोखाळलेल्या आहेत आणि अशा प्रकारची आत्मनिवेदन भक्ती ही त्यांच्यापाशी आहे असं आपल्या लक्षामध्ये येईल. आणि सुहृदजन हो, अशा प्रकारची भक्ती जर आपण आत्मनिवेदन केली ना, तर त्या भक्तीला मुक्तीचं मोठं कौतुक नसतं. त्या भक्तीला मुक्तीचा गौरव करणं यात मोठा रस नसतो. पण भक्ती एकदा आत्मनिवेदनी तुम्ही केलीत की आपोआप चारही मुक्ती या तुम्हाला वश होतात. मुक्तीचे 4 प्रकार आपल्याला माहिती आहेत. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. आता रामदास स्वामी आपल्याला सांगतात बघा, ऐसी ही नवविधा भक्ती, म्हणजे 9 प्रकारची भक्ती आणि त्या सर्वोच्च अत्युच्च मौलीभूत शिखरीभूत स्थानी असणारी भक्ती कोणती? नववी भक्ती. मग नवविधा भक्तीचे दोन्ही अर्थ घ्यायचे. नवविधा म्हणजे 9 प्रकारची आणि 9व्या प्रकारची. स्वामी म्हणतायत, ऐशी ही नवविधा भक्ती केल्या पाविजे सायोज्य मुक्ती, सायोज्य मुक्तीस कल्पांती चलन नाही. चलन, चलन, विचलन, विचलित नाही. अशी भक्ती करा, मुक्ती तुमची वाट विचारत येईल. सुहृदजन हो, ही जी भक्ती आहे ना, आत्मनिवेदन भक्ती, ही कळसासारखी आहे 9वी आणि तिचा पाया पहिली भक्ती आहे श्रवण भक्ती. श्रवण भक्ती हा प्रारंभ आहे आणि आत्मनिवेदन भक्ती हा शेवट आहे. एक पाया आहे आणि एक कळस आहे आणि याच्यातूनच आपल्याला महत्वाचं वाक्य, याच्यातूनच आपल्याला पिंड ब्रह्मांड एकात्मता कळू शकते. विनम्र प्रणाम.